मंडळी, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नववर्षाच्या, मराठी नववर्षाच्या खूप शुभेच्छा. आता झालेलं आहे आमचं सगळी तयारी, म्हणजे जरा ते थोडंफार साखरेची माळ, फुलं, हार, थोडंफार सामान आणायचं होतं, ते आणलेलं. आता गुढीपाडव्याची तयारी करायची, सगळी त्याची पूजा करायची, देवपूजा करायची आणि जायचं आहे पिहूच्या घराच्या वास्तुशांतीसाठी. त्यांनी घर घेतलेलं पिहूच्या आईबाबांनी, आणि त्यांनी पण आज वास्तुशांती ठेवली आहे. त्या वास्तुशांतीच्या पूजेलाच जायचं आहे आज तिकडे. पण मग इथली पूजा झाली की मग तिकडंच वास्तुशांतीला जायचं, तिथे जेवण करायचं आहे आणि मग यायचं तिकडून. तिचा पण अजून ऍक्च्युली खरं मामाच्या गावीच आहे. ती किती 3-4 दिवस झाले तिथंच आहे. सोमवारी परत येईल ती, म्हणजे उद्या परत येईल तिचा आमची. आणि मग कंटिन्यू करू आजचं गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन. सिंपल, साधं, सरळ, सोपं आपलं छान असं गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन करूया. ती सगळी तयारी आपण करू आणि गुढीपाडवा साजरा करूया. पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आमची मस्तपैकी गुढी तयार झाली आहे. आता छान असं आपण गेला ना तर बाहेर लावूया आणि पूजा करू. लेट्स गो. बघा मंडळी, आमच्या हर्षद असा मेकअप आर्टिस्ट रांगोळी पण खूप सुंदर करतात त्या. आणि इथं मी आता आमची गुढी लावणार आहे आणि आता पूजा करू. A few moments later. हॅलो मंडळी, असं मस्त आम्ही दोघं पण छान तयार झालोय. हर्षद असा मेकअप आर्टिस्ट, यांचं छान अशी साडी आहे ग्रीन, पानपराग कॉम्बिनेशन केलेलं आहे तिने, लाल आणि हिरवं. हा माझाच कुठला राधीचा दिवाळीचा आहे. आता मस्त गुढी लावली आहे आणि आपण करू पूजा. आणि असंच मग आता पुढे आम्हाला जायचं आहे वास्तुशांतीला. श्याम येवले आमचे फ्रेंड आहेत, त्यांनी नवीन फ्लॅट घेतलेला, मग त्यांच्याकडे जायचं. आता असंच जाणार आम्ही, दुसरा तर कुठली ड्रेस परत बदलून करून जाण्यापेक्षा नवीन वर्षात जाऊ. रसाळ परिवाराकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. जिजा नाहीये यावेळेस पाडव्याचं, ती आहे तिकडे. उद्या येईल ती, उद्या येईल तर आपण करून घेऊ पूजा. मंडळी, आता आम्ही निघालोय वास्तुशांतीसाठी. गुढीपाडव्याचं सगळं सेलिब्रेशन, आमचं फोटो सगळं काढून झालेलं. अशा मॅमचं फोटोच फक्त काम असतं गुढीपाडव्याचं. आणि आता जाऊया आपण वास्तुशांतीला. ओके चला, लेट्स गो. येस मॅम. मंडळी, आम्ही जस्ट निघालोय आता वास्तुशांतीसाठी. आणि मग आमच्या मॅडमचं फेवरेट गाणं लावलेलं आहे मोगराव. मस्त आहे, मस्त आहे. चलो. आम्ही आता पोहोचलेलो आहोत पिहूच्या सोसायटीमध्ये. छान मस्त अशी नवीन चाकचाकीत एकदम सोसायटी आहे ना. एकदम सगळं खेळणी, त्यांचं ते टॉयज, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या एकदम नवीन दिसत आहेत. होय होय, सगळं. हाय पिहू, चला. कुठं आहे घर तुमचं? चला वर जायचं का? या कोण आहे तुझ्या? अरे जुळ्या आहेत वाटते ह्या दोघी. हो अगं, दिसतायतच की. दोघी ट्विन्स आहेत काय? ट्विन्स आहे तुम्ही? हो चला. पिहू, तुला घर आवडलं का नवीन तुझं? मस्त. तिकडे होता, तिकडे कोण आहे आता?
अगं ते काय रेंटवरच होतं ना. अरे हा अजून आहेत काय? बरोबर बरोबर. ठीक आहे ठीक आहे. हे चल ना मला ना घरी तुझ्या. चलो चलो. इकडे इकडे रात्री झाले का सकाळी? रात्री 2 तू झोपली होती का? पण जागी होती. काय नाही काय नाही. काय आता आम्ही पुढच्या गाडी वगैरे घेऊन येणार आहे. सगळ्यांना घेऊन येतो मामाला. ठीक आहे चालेल का? हॅलो आलं प्लॅन. स्पीचेस आहे चांगलंच आहे. अरे बापरे गुड. एकदम मोठी आहे. तिकडे केवढं मोठं दिसते ते. मस्तच. म्हणजे आम्ही पोहोचलो हो पिऊच्या घरी. हेच ना का हे घर? कोणतं घर? चला ना दाखव ना आम्हाला घर. अरे खतरनाक. हॅलो. हो मस्त आहे सोसायटी. खूपच छान आहे. जरा गुढीपाडवाचं जरा पूजा बिजा करून आवरून. तुम्ही गुढी लावली का इथं? लावली आहे. गुड मस्त. हो छान आहे मस्त. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. नाईस. म्हणजे आता एक यांचं घरातलं इथून बाल्कनी आहे थोडी आणि रूम उतरणार सगळं व्ह्यू दिसत आहे. सगळ्या घराचं सगळे फ्लॅटच फ्लॅट दिसत आहेत. घरच्या घर खाली तो रोड आहे. मस्त शांती होम वास्तुशांतीची पूजा केली. ही पिहूची रूम का? हा हे काय पिंक दिसते की इथं? हा नाईस. मस्त आहे मस्त आहे. आणि तिकडं हे स्टडी टेबल आहे का? स्टडी टेबल आहे. अरे हा वरती कबर्ड्स आणि इकडं आणि इकडं मास्टर किचन कॅबिनेट दिले होते. किचन मध्ये दिले होते. ओके. मग काढून मग आपण हे इथे लावले. किचन मध्ये ते हो आम्ही पोहोचलो बरोबर ती आली. तिला कसं कळालं किंवा सहज आली काय? ओके. हा 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 हा. पलीकडे मास्टर बेड असेल ना? हे कॉमन आणि मास्टर बेड. ओके. इथं पण केलेस का याचं? हो इथे पण टेबल. ओके ओके हा इथं छोटं झालं. तिकडचं मग मोठं झालं. ओके. वेंजळी आमच्या पिलूचा फोन आलाय मला. हाय पिलू. हो हॅलो. हो दाखव ना. बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरं आहे ना. अरे यात खूप भारी आहे. आता आम्ही ना जेवायला चाललोय सगळेजण. चल आले आले पिओ आले. काढून नंतर काढतो फोटो. चला आपण आता शेवट आपणच राहिलो बहुतेक. जेवण करून घ्या. मेंजळी मस्त आता जेवण करू. आपल्या स्वीटमध्ये जॅमन 2 भाज्या आणि आता छान एन्जॉय करू. चला भूक लागली आहे खूप. आमच्यासोबत पिहूची मम्मी पण येत आहेत. A few moments later. मंडळी जामून जे हणलेले आहेत. होय काय खाल्लं नाही जेवण जास्त. हा ना कसं वाटलं जेवण? छान होतं. जेवण मस्त होतं एकदम भारी. वांग अनएक्सपेक्टेडली मला पण आवडलं. मला एवढं वांग नाही आवडत पण खतरनाक. त्याची टेस्ट एकदम सिम्पल खरं मस्त वाटली आहे ना. एवढी छान. आता जायचं परतरावरती. हो वर जाऊया. बोलवलंय पार्किंग हे यांचं दादांचं पार्किंग आहे. श्याम दादांचं. मस्त इथं जेवण आता केलेलं. चालला तर जरा वर जाऊ. म्हणजे ही लॉबी मला खूप आवडली. एल शेपमध्ये. हो आणि एकदम सेफ पण आहे ग. असं कमी हाईट किंवा असं नाही आहे. चांगलं आहे. गुड फ्लॅट एक नंबर. आता हे कशाला म्हणजे मी कुठली आता हे खरं अशी पद्धत आहे का मला माहिती नाही. आय एम नॉट शुअर. त्यांचे ना खूप सारे पाहुणे आलेत त्यामुळं आम्ही आता निघायचं प्लॅन करतोय. आम्ही आता त्यांना टाटा बाय बाय करून आम्ही खाली आलेलो आणि आमच्या जिजाला ना दाखवायचं आहे गार्डन. मग त्यामुळे तिला व्हिडिओ कॉल करत होती. काय उचलेनाच झाले. उचले ना काही. होय का
आमच्या जिजाला ना गार्डन दाखवायचं होतं. आता हर्षदा त्याला आम्ही तिला दाखवलं गार्डन आणि आता घरी चाललोय. खूपच गरम होत आहे. आता आपण जाऊ घरी. जडी आता वाजले आहेत 4:30 आणि आमचे मॅडम म्हटलेले आहेत झोपायचं आणि MG रोडला जायचं असं प्लॅन आहे त्यांचा. कशासाठी? टाइमपास नाही, थोडं काम पण आहे ना जरा. काय काम आहे सांग. कॉस्ट्युमचं बघायचं आहे. कसलं क्वेश्चन? मला मॉडेल शूट करायचं आहे ना त्याचं. बरं नक्की. हो. आता बघूया काय बघते कॉस्ट्युम. चला मंडळी आपण आता थोडं विश्रांती घेऊन भेटू थोड्या वेळात. 2000 years later. अंजळी आता वाजलेले आहेत 8. या साईडला आता वाजले आहेत 8 आणि जसं म्हटलेलं की जायचं आहे GM रोडला. GM रोड MG रोड. तिकडं असंच आता जरा फेरफटका मारून यायचं आहे. मॅडमचं काय काम आहे आता बघूया नेमकं काय काम आहे मला म्हणून तेच बघायचं आहे. आणि जरा विश्रांती आणि जरा गुढी उतारली. गुढी उतरून ठेवली आम्ही ते सगळं आवरलेलं आणि मग आता निघालोय MG रोडला. चल. A few moments later. मंजळी पोचलो आम्ही आता MG रोड वरती. मॅडमचं काय काय आता शॉपिंग करतायत त्या बघणार आहेत. आता बघूया आता. चला. आमच्या मॅडम म्हणतात की असंच फिरायचं आहे. असं काय जनरल तिचं असं काय तिचा प्लॅन दिसत नाही आहे. त्यामुळं ना पहिला ती मला चालवणार आहे. मग चांगली भूक लागली की मग सोया चाप खायचं ते म्हणते. पुढे एक ठिकाणी सोया चाप चांगलं मिळतंय ते दाखवतो कुठलं. हे निघाले बघ सगळे थांबवतो ते निघाले दाखवतो मंडळी. चौकात पोहोचलोय आणि ही बहुतेक गाडी त्याचीच आहे जी अतिक्रमण किंवा इथं सगळी माणसं थांबायची सगळे विकायला या रोडला. म्हणजे हा मेन चौक आहे. इथे सगळेजण हा म्युन्सिपालिटी झाल्यात बघा माणसं काय आता ही गाडी आल्या सगळं इथल्यांना पळवून लावले सगळ्यांना. इथे केवढे थांबायचे ना नाही तर खूप सारे जण थांबायचे इथं. छान. हे आहे क्लोवर सेंटर. क्लोवर सेंटरच्या इथंच ना जरा चप्पलाचं एक दुकान आहे. मॅडम आमचे चप्पल बघतायत. चप्पल आणि इथं खाऊ गल्ली पण आहे. ठीकठाक असतं इथं खायचं. एवढं असं काही भारी अफलातून नाही आहे. सोयाचाप एका ठिकाणी मिळते ते दाखवतो. म्हणजे हा जो मेन रोड आहे MG रोड याच्या असं पुढं गेले की त्या साईडला आहे. मंडळी इथं बऱ्यापैकी अशी रेंज आहे बघा. हर्षदा मेगा पार्टीज यांचं असं कुठलं तरी घ्यायचं चाललेलं. 1000-1200ची रेंज आहे इथं बऱ्यापैकी. थोडंसं महाग वाटतं पण जरा क्वालिटी बरी वाटते. बरं आहे असं वाटतं. ते थोडंसं महाग वाटतं काय का? थोडं महाग वाटतं काय? हो पण क्वालिटी आहे. क्वालिटी चांगली आहे. हां म्हणजे फायनली एक चप्पल फायनल केलंय की हे वाला पार्टी वेअर सारखं. म्हणजे तिच्या मेकअप ऑर्डरसाठी ते होऊन जाईल. आता बघूया अजून दुसरं काय करता येईल शॉपिंग. चप्पल घेऊन झालेलं. आता ह्या क्लोवर सेंटरमध्ये काय म्हणजे असली एक खतरनाक दुकान आहे. म्हणजे ॲक्सेसरीज आहेत बघा. हे सगळे काय म्हणायचं ज्वेलरी आहेत, कपडे आहेत, असले भारी भारी इथे मिळतात ना. ह्याचे ना आपले उर्मिला निंबाळकर ह्या सगळे इथे येऊन त्यांनी व्हिडिओज बनवतात. जे कुठल्या काय काय गोष्टी मिळतात त्याचं. मॅडम उभारलेले आहेत बघा कपडे घालून. मॅनेजिंग सगळे आहेत. अशी गल्ली तेच सांगतो काय इथं असलेल्या खतरनाक काय त्या गोष्टी आहेत. बापरे. ॲक्सेसरीज सनाऊज कलेक्शन म्हणून आहे का इथे सगळ्या. खूपच जरा त्या मनानं मोठं दुकान आहे ॲक्सेसरीच्या मनानं की ॲक्सेसरीज असतात छोट्या पण आहेत इथे खूप साऱ्या मोठ्या दुकानात. आता ॲक्सेसरीज आणि हे आता क्लोवर सेंटर संपत आलेलं. संपले दुकान. याच्या इकडे बाहेर पडलं की समोर SGS मॉल आहे इथं. हां हे इकडे लाईट दिसते ते SGS मॉल आहे. आणि त्याच्या बाहेरच इथं ना सोयाचाप मिळतं. खूपच भारी आहे. सगळं व्हेजिटेरियनच आहे. हवा 100% प्युअर व्हेज. मस्तपैकी सोयाचाप आता खायचं. आणि विचार करतो की इथं आईस्क्रीम घ्यायला जायचं मेरिडीनला. चलो आम्ही ना मलाई नाही हे कोणचा वाला ना बोला अफगाणीवाला चाप आहे. पण त्याच्यामध्ये आम्ही कोणते घेतले चीज चाप म्हणून आहे. आता ते बनवतील बघा. ही अशी एवढी ती नाही. परत एकदा सांगतो 100% हे 100% व्हेजिटेरियन आहे. आपण बघूया. सोयाबीनचं असतं. येस हा ही चीज चाप आहे ना. हां म्हणजे माझं हे होतं आमचं चीज चाप. हे चीज चाप आहे ना.
धन्यवाद. हे मॅडम आहे ना. आता आम्ही इथल्या SGS मॉलच्या इथं मेरिडियनचं प्लॅन कॅन्सल म्हणलं. आता हर्षद नको म्हणली. मग आता परत आम्ही MG रोडच्याच लाईनला आलो आहे. इथं मस्त बुक्सचं एक स्टॉल होतं, ते पण चाललंय बंद होऊन. आता असंच हर्षदा म्हणते की असं जरा असंच टाइमपास करूया. कारण कसं होतं ना, जिजा असली की आम्हाला इतकं जास्त टाइमपास म्हणून पण फिरायला होतं नाही. आता आम्ही किती वर्षानंतर असं फिरतोय आणि दोघं करतात. आणि मग असं आता बघू, फिरू. जमलं तर एखाद दुसरं आईस्क्रीम खायचं का मॅडम? बघू म्हणते ती अजून. बघू. लाईट छान आली मस्त, खूप छान लाईट आलेली. ती आला बघितलेलं स्टॅच्यू गांधीजींचं त्याने मस्त केलं आणि स्टॅच्यू बनलाय. मंडळी आता आम्ही मस्तानीच प्यायला आलो इथं. थोडं खाऊन झाल्यानंतर आपण आता चिअर्स आपण घेऊ. क्लोअर सेंटरच्या एक्झॅक्टली समोर ना. मग अशी परत असं क्लोअर सेंटरला असं फेरी घालून आलो. हे परत सगळे आलेत बघा. मग अशी सगळ्यांना हाकलून दिलेलं की नाही म्युन्सिपाल्टीच्या लोकांनी. परत ही माणसं आले आता. आणि हर्षाचं मेगावाटीस पण आता इथं चाललंय तिचं घ्यायचं. बार होय, आम्ही नुसतं बघायचं, आवडलं तर घ्यायचं. तर मंडळी फायनली आमची स्वारी निघालेली आहे घराकडे. MG रोडवरचं जे काय होतं थोडंफार शॉपिंग केलं. नाही म्हणत हर्षदाला शूज, थोडे कपडे, असं जे आवडलं थोडंफार ते आता घेऊन आम्ही निघालोय. थोडं खाल्लं पिल्लं आणि आता मग निघालोय घरी. तर आजचा व्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.